असते, अशा परिस्थितीत तुम्हाला किती टफ अशी ही फाईट वाटते तुमच्या लोकसभेची? निवडणूक आम्ही जेव्हा लढवण्याचा निर्धार केला तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांनीच आमच्या पाठीमागं पाठबळ उभं केलं, लोकांनीच आम्हाला प्रवृत्त केलं। इतर राजकीय पक्षाच्या लोकांनी, प्रहारच्या संस्थापक अध्यक्ष सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांना मागे लागून जिल्ह्यातील सर्वसमावेशक अशी उमेदवारी असल्यामुळे आम्हाला कुठेही त्रास चालला नाही आहे। स्मूथली, अतिशय संथपणे जशी आम्ही निवडणूक लढवतो शांततेनं, त्या हिशोबानं आम्ही निवडणूक लढवत आहोत। ठिकठिकाणी आम्ही जाण्याच्या अगोदर आमचे कार्यकर्ते, जनसमूह तयार असतो। आमची कमजोरी अशी होत आहे सध्या की आम्ही लोकांच्या मागणीनुसार आम्ही पोहोचू शकत नाही, अशा मोडवर इलेक्शन आहे। भूमिपुत्र, रुग्णमित्र, अपंग मित्र अशासारखी ओळख असणारे आपला भिडू बच्चू कडू अशी ओळख त्यांची आहे, त्यांचं पाठबळ तुमच्या मागे आहे। नेमका तुमचा हा प्रवास लोकसभेपर्यंतचा कसा राहणार आहे, काय स्ट्रॅटेजी आता तुमची आहे समोर? नाही, असं काही नाही आहे की आम्हाला लोकसभा आहे म्हणून निवडणूक लढवल्याच केली पाहिजे। अमरावती जिल्ह्याची राजकीय सामाजिक गरज म्हणून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। आणि आज आम्ही जे आमची जगण्याची पद्धत आहे, असं होणार नाही की निवडून आल्यानंतर आमची काही पद्धतीमध्ये फरक पडेल। आजही काम करून राहिलो, उद्याही काम करणार आहोत, निवडून आल्यानंतरही काम करणार आहोत। आम्ही जनतेच्या मधात राहतो, जनतेची आमची नाळ जुळलेली आहे आणि भविष्यामध्येही आम्ही जनसामान्याच्या प्रश्नासाठीच लढणार आहोत। एकंदरीत अमरावतीकरांच्या विकासाबद्दल काय रोडमॅप तुमच्याकडे आहे, जो विकास अजूनपर्यंत अमरावतीत झालेला नाही असं तुम्हाला वाटतं? आपण भौगोलिक विकासाचं, इन्फ्रास्ट्रक्चरल विकासाचे बोलत असाल तर त्याच्यासाठी आमची विशेष जे थिंक टँक आहे ते कार्यरत आहे। परंतु आम्ही सामाजिक विकासावर लोकांच्या मनात एकमेकाच्या बद्दलची दरी निर्माण झालेली आहे, ती जोडण्याचं काम आम्ही वर्षानुवर्ष करत आलो आहे। आणि बहुतांशी आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये जे आमच्या संपर्कात आले त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे। अमरावतीमध्ये बहिरम नावाची खूप मोठी जत्रा होत असते, त्या जत्रेमध्ये तमाशाचे फळ लागत होते। आमचे सन्मान्य बच्चूभाऊ कडू आमचे बालमित्र आहे। आमदार होण्याच्या अगोदर बच्चूभाऊंचं आमची चर्चा झाली, त्यावेळेस बच्चूभाऊंनी आम्ही संकल्प केला होता की बहिरमची जत्रेमधील तमाशे बंद करून तिथच्या शेतकऱ्यांची जे पिळवणूक होत आहे, शेतकरी बेमालूमपणे व्यसनाधीन होत आहे आणि विविध असाध्य रोगांनी ग्रस्त होत आहे, बर्बाद झाले अनेक शेतकरी, ती चुकीची अनिष्ट परंपरा आम्ही मोडीत काढली। आणि अमरावतीमध्ये आम्ही अनेक ठिकाणी अशा प्रकारचं सामाजिक स्वरूप बदलवण्याचे काम केले आहे। आज अमरावतीमध्ये पब कल्चर खूप मोठ्या प्रमाणावर फोफावलेलं आहे। दुर्दैव असं आहे की खासदार, आमदार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात, परंतु हिंदू पोरं कसे वाया चालले आहे त्या पब कल्चरमुळं। आम्ही जर निवडून आलो तर हे पब कल्चर अमरावती शहरातून, जिल्ह्यातून समूळ नष्ट करू। सामाजिक जो स्तर आहे तो आमचा प्रगल्भ आहे, होता आणि भविष्यातही राहील, याकरता आम्ही प्रयत्नशील राहू। जनतेला काय अपील करू इच्छिता भाऊ तुम्ही या मीडियाच्या माध्यमातून? जनतेने बच्चू कडू आणि दिनेश भाऊ यांचं समाजाप्रती योगदान पाहिलेलं आहे। आपल्याला आमच्यासारखे कार्यकर्ते मोठ्या पदावर जाऊन मोठं काम करू देण्याची संधी आपण देऊ शकला तर निश्चितपणे आम्ही संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। देशातला अद्वितीय खासदार, जसं महाराष्ट्रातील अद्वितीय आमदार म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे। 288 पैकी एकमेव बच्चू कडू आणि त्यांच्या सोबतीला राजकुमार पटेल हे फक्त शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, दिव्यांगांसाठी भांडतात। हाच आवाज दिल्लीला पोहोचवायचा असेल, सामान्य लोकांचा आवाज जर दिल्लीला पोहोचवायचा असेल तर आमच्या पाठीशी जनसमूह, मतदारांनी उभं राहावं एवढं आवाहन करतो।